पारडशिंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झालेत। या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी होतीये। यावर पोलीस अधिकारी यांनी सत्य लवकर पुढे आणू असं स्पष्ट केलंय। नरखेड येथील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली। यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले। शरद पवार गटाचे उमेदवार अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्पष्टीकरण दिलंय। पारडसिंगा येथे अनिल देशमुख यांच्या वाहनावर निर्मनुष्य स्थळी दगडफेक झाल्याच्या माहितीनुसार पोलीस कसून चौकशी करत आहेत। या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत। लवकरच तपास पूर्ण करून सत्य पुढे आणू असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्पष्ट केलं। काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे, या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालील प्रमाणे पावले उचलली आहेत। 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास डीवायएसपी काटोल यांच्याकडे आहे। घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे। रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 2000 पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून 300 सीएपीएफ तैनात आहेत। यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे। जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणत्याही व्यक्ती जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर आणि कठोर कारवाई होईल, याची दक्षता घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। या भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही। अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, एवढंच सांगतो। मैं भारतीय जनता पार्टी वालों को इतना ही बताना चाहता हूं कि मेरे को पत्थर मारो या गोली मारो, अनिल देशमुख मरेगा नहीं। और आपको सबक सिखाए बिगर हम रहेंगे नहीं।